महिला आणि बाल विकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलेलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळेल। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा हप्ता हा देण्यासंदर्भात माहिती दिली आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय मंजूर झालेला या ठिकाणी बघू शकता। सरकारने पहिला टप्पा वितरित करण्यास आता मान्यता दिलेली असून पहिल्या टप्प्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 18 जिल्हे 64 तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे। जर या तालुक्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। आता सर्व काही अपडेट आपण बघणार आहोत। पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार, कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार, सर्व अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर महत्त्वाचे अपडेट। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला देखील सबस्क्राइब करायचं आहे व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचं आहे। रोज लाडकी बहीण बाबत महत्त्वाची बातमी सर्वात आधी या चॅनलवरती आपण देण्याचं काम करत असतो। तर चला आता पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू करत आहे, कोणत्या तालुक्यात जमा होणार आहेत, सर्व काही A to Z डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेऊ। तर बघा, अखेर सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी मोठा निर्णय झाल्याने सर्व लाडक्या बहिणीला दिलासा मिळतोय। डीबीटीतून पैसे कोणत्याही क्षणी बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली जमा होणार आहे। डायरेक्ट डीबीटीला सरकारच्या माध्यमातून सुरुवात होत असल्याने बहिणी पण खुश झालेल्या आहेत। म्हणजेच की आता तिकडून डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकले की इकडे 15 ते 20 मिनिटात सर्व पैसे जमा होतील असं सरकारने सांगितलं आहे। व सध्या आता नगरपालिका निवडणुका असल्यामुळे सरकार सर्व बहिणीला पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसे वाटप करणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राहिलेल्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। मात्र लक्ष द्या, फक्त 1500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता नाही तर सरकारच्या माध्यमातून 1500 नोव्हेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व बहिणींना मिळणार आहेत। ज्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये याआधी मिळत नव्हते त्यांना पण आता गॅस सिलेंडरचे पैसे नक्की मिळतील। त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। टोटल पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील। तर चला आता या ठिकाणी बघू शकता, हे दोन्ही पैसे जर तुम्हाला मिळवायचे असले, नोव्हेंबरचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, तर महत्त्वाची 2 कामे पण करावी लागणार आहेत। सहजासहजी पैसे भेटणार नाहीत। सरकारने सांगितलेली 2 कामे आजच करून घ्या। आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत। जर ही कामे केली नाही तर तुमचं नाव नोव्हेंबरच्या हप्त्यातून काढण्यात येईल व नोव्हेंबरच्या हप्त्याचे पण 1500 रुपये भेटायचे नाहीत व गॅस सिलेंडरचे सरकार पैसे सर्वांना देणार आहे, मग ते पण तुम्हाला भेटायचे नाहीत। जर मग तुम्हाला आता नोव्हेंबरचे 1500 रुपये पाहिजे असतील व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावीच लागतील। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा फायदा होईल। अन्यथा ती जर कामे केली नाही तर नोव्हेंबरचा हप्ता बंद होईल। मात्र डिसेंबर, येणारे जानेवारी, फेब्रुवारी पुढचे पण हप्ते तुमचे बंद केले जाणार आहेत। त्यावेळेस तुम्ही म्हणताल की आम्हाला सरकारने पैसे दिले नाहीत, मात्र त्यावेळेस सरकारची चूक नसेल, तुमचीच चूक असेल, कारण सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केलेली नसतील। त्यामुळे आताची 2 कामे करायची आहेत म्हणजे तुमचे हप्ते सुरू राहतील व हप्ते येणारे सर्वात आधी तुमचे मिळतील। कारण ही कामे केल्यावर 2 फायदे होणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नसतील ना तर ते इथून पुढे 100% मिळत जातील। वर्षाला 3 वेळेस गॅस सिलेंडर घेण्यासाठी हे तुम्हाला पैसे भेटतील जर तुम्ही 2 कामे केली तर। त्यातली त्यात पुन्हा येणारे जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबरचा आताच हप्ता असेल, नोव्हेंबरचा हप्ता असेल, ही 2 कामे केल्यामुळे इतरांपेक्षा सर्वात आधी पैसे तुम्हाला योग्य टाइमामध्ये मिळून जातील। इतरांपेक्षा आधी हप्ता तुमच्या बँक खात्यात येईल व काही वेळेस 1500 नाही तर 3000 रुपये पण तुम्हाला भेटतील। त्यासाठीची 2 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत जेणेकरून तुमचा खूप मोठा फायदा पण होणार आहे व तुमचे नुकसान पण टळणार आहे। मग आता ती माहिती पुढे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी नेमके पैसे आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी बघूयात। कारण या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे मिळतील। तर चला आता यादी या ठिकाणी आपण बघूयात।
तर बघू शकता या ठिकाणी आता यादी स्पष्टपणे आलेली असून सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळतोय असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। येथे स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रति महिला 1,500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता जाहीर झाला। एवढेच नाही तर लाडक्या बहिणींनो गॅस सिलेंडरचे 830 रुपये मंजूर करून सरकारने दिले आहे। टोटल पैसे आता वाटपाला आम्ही सुरुवात करत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे। त्यामुळे कोणतीच काळजी चिंता लाडक्या बहिणींना करण्याची गरज पडणार नाही। आता काळजी करणं सोडून द्या। या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके सर्व काय आता जाहीर झालेला आहे। तर इकडे बघा 18 जिल्हे 64 तालुके सरकारने निवडलेले आहेत। या तालुक्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव आहे का ते एकदा नक्की बघा। जर असेल तर तुमचा फायदा होणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता 1,500 व गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपये टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकार सर्वात आधी पैसे वाटप करत आहे त्यांची यादी बघूयात। जर यादी तुमचा जिल्हा असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणारच। यादी मिळत नसतील तर इथून पुढे 100% मिळतील व नोव्हेंबरचे 1,500 रुपये हे टोटल 2,320 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात वाटप सुरू होत आहे त्यांची तुम्हाला नावं एका मिनिटात आता वाचून दाखवतो। तर बघू शकता अखेर आनंदाची बातमी आता समोर आलेली असून पूर्ण पैसे हे जमा होणार असल्यामुळे बहिणी पण खुश झालेल्याच आहेत। तर या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर बघा या ठिकाणी पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हे तालुके जाहीर झालेले आहेत। पहिला जिल्हा जाहीर झालेला असून नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आली। आता कोणत्या क्षणी नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप सुरू होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून या नाशिक जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जाणार आहेत। नाशिक जिल्ह्यात 1,500 रुपये मंजूर झालेले असून नोव्हेंबरचे आता कोणत्या क्षणी जमा होतील तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण या ठिकाणी पूर्ण जमा केले जाणार आहेत। पूर्ण तयारी सरकारच्या माध्यमातून झाली असल्यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। कारण की आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो। तर चला यामध्ये नाशिक जिल्हा आहे। तसेच पैसे वाटपाच्या यादीत फक्त जिल्हेच नाही तर तालुके पण सरकारने सांगितले आहेत की कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळतील त्यांची पण यादी आलेली आहे। तर चला तालुक्यांची पण नावे सांगतो। तर इकडे बघा नाशिक, त्यानंतर येवला तालुका, या तालुक्याचं नाव पण पहिल्या यादीत आलेलं असून या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपयांची रक्कम टोटल जमा होणार आहे। एवढंच नाही गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे पण जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करणं सोडून द्या। 1,500 प्लस 830 रुपये हे टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून वाटपासाठी सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता काळजी करायची नाही। बघा हे येवला तालुका याही ठिकाणी पैसे आता मिळणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील तालुका मनमाड तालुका। बघा मनमाड तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे आत्ताच मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका। आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील 830 गॅस सिलेंडरचे मिळतील पण 2 कामे केल्याशिवाय पैसे येणार नाहीत। नोव्हेंबरचा हप्ता सरकार टाकणार नाही हे आधीच लक्षात घ्या। नाहीतर म्हणाल आम्हाला पैसे आले नाही मग तुम्हाला ती 2 कामे काही झालं तरी करावीच लागतील। सरकारचा नवीन नियम आहे। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्वात आधी पैसे जमा होतील त्याबाबतची माहिती आता पुढच्या 2 मिनिटात लगेच सांगणार आहे। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। कारण हे सर्व पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्ण आता वाटप होणार आहेत। त्यापूर्वी आता आपण काय करूयात अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होणार आहेत त्या तालुक्यांची जिल्ह्यांची एकदा यादी बघूयात। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती देखील लगेच सांगणार आहोत। तर चला पाहूयात। तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतच आहे। त्यामुळे काळजी करण्याचं तर कारणच नाही। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका या ठिकाणी जाहीर झालेला आहे सिन्नर तालुका। बघा सिन्नर तालुक्याचं नाव पण यादीमध्ये आलेलं असून या सिन्नर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता टाकण्यात येणार आहे। त्यामुळे कोणीही काळजी करू नका, कसली चिंता करू नका। माता भगिनींना चांगला दिलासा आता सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुश खबर आता सर्व
लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून आलेल्या आहे. सिन्नर तालुक्यात जेवढ्या लाडक्या बहिणी राहतात त्या सर्वांना आम्ही पैसे देणार आहोत असं सरकारने सांगितलंय. मात्र आम्ही सांगितलेली 2 कामे करावी लागतील असं देखील सरकारने सांगितलंय. जर ती 2 कामे केली नाहीत तर तुमचे पैसे हे बंद होऊन जातील व नोव्हेंबरचा हप्ता पण भेटायचा नाही. यावेळेस हा निर्णय 100% आम्ही लागू करत आहोत सरकारने सांगितलेला आहे. त्यामुळे आता हे ज्यांना माहिती नसेल त्यांना पण तुम्ही सांगा किंवा त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्यांचा पण फायदा होईल. त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे धुळे जिल्हा. तर बघा या धुळे जिल्ह्यातील पण सर्व लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे. टोटल पूर्ण रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे. धुळे जिल्ह्याचं नाव यादीमध्ये टाकण्यात आलेलं असून आता सर्वांना एक दिलासा मिळू शकतो, कारण की पूर्ण पैसे वाटपाच्या याद्या सरकारने आता प्रसिद्ध केलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये व धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. 1,500 रुपये नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 1,500 मंजूर केला आहे. तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मंजूर केलेले आहेत. त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या. तुमच्या बँक खात्यावरती हे टोटल सर्वचे सर्व पैसे आता जमा होणार आहेत, कारण सरकार फक्त 1,500 रुपये देणार नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये देणार आहे. मात्र हे सर्व पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी आता सरकारने सांगितलेली कामे करावी लागतील, जेणेकरून गॅस सिलेंडरचा हप्ता पण तुम्हाला भेटेल. मग आता गॅस सिलेंडरचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला आता राहिलेली पुढची माहिती बघूयात. आता आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये नेमके पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये वाटप होणार आहेत त्याबाबतची एक माहिती बघणार आहोत. त्यानंतर अजून राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून हप्त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात येतील व गॅस सिलेंडरचा पण हप्ता आपल्याला भेटेल. त्यानंतर अजून आपण काय माहिती बघणार आहोत, तर ती म्हणजे सरकार जी पैसे देत आहे ते नेमके किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहेत, पैसे किती कधी येतील, आज येतील का उद्या येतील, फिक्स काय टायमिंग आहे ते देखील तुम्हाला आता या राहिलेल्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर बघू शकता या ठिकाणी आता एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट माहिती दिलेली आहे. आता बघा एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट सूचना दिलेल्या आहेत व या 6 बँकेमध्ये पण सर्वात आधी पैसे आता जमा होणार आहेत. जर या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचे खाते असेल तर डायरेक्ट रक्कम तुमच्या बँक खात्यात डीबीटीतून येणार आहे. म्हणजे सरकारचं आता हे स्पष्टपणे सांगणं आपल्याला बघायला मिळत आहे. आता लक्ष देऊन बघा, तुमचं बँक खातं या 6 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेत असेल ना तर सर्वात आधी हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे. मग आहे का नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ बघा. नेमके पैसे आता डीबीटीतून सरकार देत आहे, पण ते कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी येतील त्यांची एक लिस्ट तुम्हाला दाखवत आहे. तर या ठिकाणी बघा, पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच की थोडक्यात एसबीआय बँक आपण म्हणतो. तर या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डायरेक्ट पैसे सरकारने 1,500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बँक आता डायरेक्ट सरकारने जाहीर केलेला असून 1,500 रुपये नोव्हेंबरचे जमा होतील, 830 रुपये गॅस सिलेंडरचे जमा होतील. ज्या माता भगिनींचं खातं या बँकेत असेल अशा सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा हा नक्कीच मिळणार आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे तालुके कोणते आहेत, तर पुढचा तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे ते पण सांगतो. अजून कोणती बँक आहे ते पण सांगतो. तर बघा एचडीएफसी बँक, जर या एचडीएफसी बँकेमध्ये खातं असेल तर डायरेक्ट टोटली पैसे आता हे जमा होणार आहेत. एचडीएफसी बँकेमध्ये पूर्ण पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर पोस्ट बँक, मात्र पोस्ट बँकेत पैसे येतील का नाही ते तर आता तुम्हाला सांगतो, पण एक मोठी अडचण पण पोस्ट बँकेत आहे. ज्यांचं खातं बहिणींचं खातं पोस्ट बँकेत असेल लाडक्या बहिणींनो, मग लवकरच सतर्क व्हा, कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची तर बातमी आहे मात्र एक निराशाजनक पण बातमी आहे. ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे त्यांनी आता एक काम करावं लागणार आहे. ते कोणतं काम करायचं आहे त्याबाबतची माहिती पुढे सांगतो, जेणेकरून काय होईल हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील. ती माहिती आता आपण पुढे जाणूनच घेऊया. त्यानंतर आता पैसे वाटप होणार आहेत. पुढील बँक आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेमध्ये देखील सर्वात आधी टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तर चला आता पैसे वाटपाच्या अजून पुढच्या कोणत्या बँक आहेत व कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. आता पुढच्या पण याद्या आपण बघण्याचं काम करणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा या ठिकाणी आता बघू शकता एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट सूचना दिलेल्या आहेत. या 6 बँकेत पैसे तर सर्वात आधी जमा होतील, त्यांची पुढील लिस्ट आपण बघणार आहोत. लक्ष द्या. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीला विश्वास पण बसत नव्हता, पण सरकारने अखेर शब्द दिलेला पाळला असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण की आता 1,500 रुपये नोव्हेंबरचे तर येतीलच. त्यातच
एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पूर्ण सरकार देणार आहे. इकडे शिंदेचा हा शब्द असून तुम्हाला माहितच असेल एकनाथ शिंदे जे बोलतात ते पूर्ण करतात, त्यामुळे काळजी करायचं नाही. एकनाथ शिंदेंनी आता शब्द दिलेला आहे, म्हटल्यावर सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र एकनाथ शिंदेंनी सांगितलेली 2 कामे पण तुम्हाला करावी लागतील. जर केली नाही तर तो नोव्हेंबरचा हप्ता तुमचा थांबवला जाणार आहे. तुमचं नाव यादीतून तोपर्यंत काढलं जाणार आहे. जोपर्यंत सरकारने सांगितलेली तुम्ही 2 कामे करणार नाही तोपर्यंत तुमचं नाव सरकार यादीत घेणार नाही. त्यामुळे ही सर्व गोष्ट आता लाडक्या बहिणींनी माता भगिनींनी लक्षात घ्यावी. जर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली तरच तुमचा योग्य फायदा आहे, अन्यथा मोठी अडचण देखील आता बघायला मिळू शकते. तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर झाल्याने सर्व माता भगिनी बहिणी देखील आता खुश झालेल्या आहेत असं देखील आपण बोलू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला आता समजून सांगणार आहे. या ठिकाणी बघत चला. तर बघा या ठिकाणी आता पहिलं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे तर वारंवार आदिती तटकरे यांनी पण सांगितलेलं आहे व आदिती तटकरे यांनी एक आनंदाची बातमी पण दिलेली आहे. सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक खुश खबर, अतिशय महत्त्वाची खुश खबर म्हणू शकतो. कारण की आदिती तटकरे यांनी असा निर्णय घेतला आहे की त्यामुळे लाखो बहिणींचा हप्ता बंद होणार होता, मात्र तो आता बंद होणार नाही. कारण त्यामध्ये आदिती तटकरेंनी तर निर्णय घेतला, एकनाथ शिंदेनी पण घेतला व अजितदादा देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्फत देखील तो निर्णय झालेला आहे. त्यांनी सांगितलं की जी KYC ची मुदत त्यांनी 17-18 नोव्हेंबरची जी होती ती काढलेली असून डायरेक्ट 31 डिसेंबर पर्यंत नेलेली आहे. म्हणजेच की तुम्ही आता 31 डिसेंबर पर्यंत KYC करू शकता असं सांगितलं. 31 डिसेंबर पर्यंत KYC ही लाडक्या बहिणीला माता भगिनींना आता करता येणार आहे असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता करता येणार नाही. त्यामुळे आता लवकरात लवकर 31 डिसेंबर पर्यंत KYC करून घ्या. तर चला हे पहिलं काम करायचं आहे जेणेकरून हप्ता बंद होणार नाही. दुसरं कोणतं करायचं आहे ते पण लगेच सांगतो. तर बघा अजून एक तुम्हाला काम करायचं आहे लाडक्या बहिणींनो, ते म्हणजे आपलं आधार कार्ड असतं ना, आधार कार्ड मोबाईल नंबरशी आत्ताच तात्काळ लिंक करून घ्या. आधार कार्ड जर तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केलं तर चांगला दिलासा तुम्हाला मिळणारच आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, बँक खात्याशी संलग्न करायचं आहे जेणेकरून काहीच अडचण लाडक्या बहिणींची राहणार नाही. टोटल पैसे येऊन जातील. सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय झालेला आहे. एक सर्वात मोठी खुशखबरी देखील सर्व माता भगिनींसाठी देखील आपण बोलू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता आता पूर्ण पैसे पण तुम्हाला भेटणारच आहेत. त्यामुळे आनंद वार्ता ही सर्व लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो. तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे. आता कसलीच काळजी चिंता करायची नाही. आधार कार्ड मोबाईल नंबरशी संलग्न करा, ही कामे करायची आहेत. व तसंच आता अजून हप्ता नेमका कोणत्या जिल्ह्यात मिळणार, कोणत्या तालुक्यात मिळणार त्याबाबतची यादी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. तो पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.